वर्षापूर्वी आमच्याकडे सगळं होतं आणि सुवर्ण काळ होता, तर हे अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं आहे. पण या भ्रामक समजुतीने अनेक लोक भारावले गेलेले आहेत आणि ते हळूहळू त्यांचं चालू असायचं की हा देश आमचा आहे, नाही तर आम्हाला दुसरी भूमी नाही आहे आणि हे लोक उपरे आहेत दुसरे आणि त्यांनी इथून गेलं पाहिजे आणि आमच्या सर्व अडचणींचं मूळ यांच्या इथे असण्यात आहे, हे जे पसरवलं गेलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. बीजेपीची सत्ता 10 वर्ष आहे, पण मी अशा अनेक गोष्टी बघितल्या की या लोकांनी ब्युरोक्रसीमध्ये पोलीस खात्यात असा शिरकाव करून घेतला होता. त्यामुळे सरकार कुठलंही आलं तरी विशेष फरक पडायचा नाही ही विचारसरणी राबवली जायची. त्यांचा इतका बायस हा पूर्वीपासून होता, म्हणून याला यश मिळालं. यांनी वाढवला वगैरे सगळं करा, पण बायस कुठेतरी होता आणि तो मला सतत जाणवत राहिलेला आहे. तिष्ठा सेकंदवर त्यांनी उल्लेख केला भेस बेकरी केसचा. मला कुठली राजकीय मतं नव्हती आणि त्या केसमध्ये सुद्धा क्रिमिनल कोर्टाने जे करावं त्याच्यापेक्षा वेगळं मी काय केलं नाही. झालं असं होतं की ते विटनेसेस बरेच त्यांनी पुन्हा फोडले. त्यांनी रिट्रायल मागितली. पहिली ट्रायल तर गुजरातमधली विटनेसेस होस्टाईल झाले म्हणून विटनेसेसनी कंप्लेंट केली की आमच्यावरती दबाव होता आणि सुप्रीम कोर्टाने रिट्रायल ती मुंबईत पाठवली. त्या रिट्रायलमध्ये सुद्धा पुन्हा तेच विटनेस होस्टाईल झाली. ते सुप्रीम कोर्टात गेले होते आणि ज्यांनी रिट्रायलची मागणी केली होती आणि त्यामुळे त्याला वाटत होतं की आपण सहज सुटून जाऊ, कारण हेही विटनेस होस्टाईल आहे. पुष्कळ तमाशा करण्याकडे त्यांचा कल होता. ट्रायल चालवणं कॉम्प्लिकेटेड करणं, संशयाचं वातावरण निर्माण करणं वगैरे वगैरे असं चालू होतं. आणि तिष्ठा सेकंदवर त्यांच्यावर राग असाच होता की त्यांनी काही विटनेसेस आणले जे पहिल्या ट्रायलमध्ये एक्झामिन केले होते. लिगल लोक जे आहेत त्याला कळेल की त्यांच्या साक्षीवरती खूप अवलंबून होतं आणि ते जे विटनेसेस त्यांनी शोधून आणले त्याच्यामुळे त्यांचा राग होता आणि त्याची परिणती त्यांना त्या अटक होण्यात आणि डिटेन्शन करण्यात झाली. आणि मी तर म्हणतो की सुप्रीम कोर्टाच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस आहे. ईडीएम जबलपूर नंतर मी त्या केस आहे की त्यांना डांबणं, सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन करणं आणि FIR त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दाखल करणं आणि त्यांनी काय म्हटलं टू कीप द पॉट बॉइलिंग. त्यांचं म्हणणं होतं की एकदमदा हार मिळाल्यानंतर तुम्ही सोडून द्या प्रयत्न, सारखं त्याच्या मागे लागू नका. तर अशी जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे कशी लोकशाही म्हणजे टिकणार, कारण लोक घाबरलेले आहेत. बरेचसे मी बऱ्याच लोकांशी बोलतो. रिटायरमेंटच्या अगोदर माझी इंटरॅक्शन कमी होती, पण आता मी बऱ्याच लोकांशी बोलतो. मला हे जाणवतं की कुठेतरी लोक घाबरलेले आहेत आणि असं म्हटलं जातं की सुप्रीम कोर्ट जजेस किंवा हायकोर्ट जजेस यांना घाबरायचं काय कारण आहे, कारण त्यांना घटनात्मक संरक्षण आहे. पण काय झालं, माणूस बदनामीला पण घाबरतो. यांनी सोशल मीडियाची सगळी आर्मी निर्माण केली, अत्यंत खोटं काहीतरी उठवायचं. मी समर्थन करत नाही जजेसनी घाबरावं असं माझं म्हणणं नाही. न घाबरणारही जजेस आहेत, अजिबात तिकडे लक्ष न देणारे आहेत, त्याच्याबद्दल ते सफरही होतात. कित्येक चांगल्या लोकांच्या सुप्रीम कोर्टात अपॉइंटमेंट झाल्या नाहीत कारण ते रिफ्यूज टू क्लोज द लाईन ऑफ द गव्हर्नमेंट. तर असं होतं. पण प्रश्न तो नाही आहे. रियालिटीमध्ये प्रत्यक्षात प्रत्येक जस तसा असेल का त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि त्या भीतीदायक वातावरणात काम करताना फार विचित्र अनुभव येतात. म्हणजे आता हे कायदे, आता UAPAचा विषय निघाला, प्रगीर कोर्ट काय असतं त्याच्याकडे, हे कायदे सुद्धा मला सुप्रीम कोर्टापुढे पहिल्यांदा या कायद्याचे वायर्स ते चॅलेंज केलेली, म्हणजे त्याची वैधता. कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तरतूद आहे की जे फंडामेंटल राईट्स आहेत आणि त्यात एक फेअर जस्ट अँड रिझनेबल प्रोसिजरचा पण राईट आहे. आर्टिकल 20 आहे, 21 आहे. आर्टिकल 21 मध्ये आहे. तर प्रश्न असा की हे कायदे पहिल्यांदा काढा आणला, तर काढ्याच्या अनेक तरतुदी या फौजदारी कायद्याची जी मूलभूत तत्व आहेत त्याच्याशी विसंगत होत्या. पण ते विसंगत असूनही त्याला वैधतेला चॅलेंज दिलं गेलं. तेव्हा सुप्रीम कोर्टाने उडून काढून कसा तरी तो वैध ठरवला असं माझं मत आहे. माय ओपिनियन. ही चांगली संधी होती टू स्ट्राईक डाऊन सर्टन प्रोव्हिजन, पण त्यांनी ते केलं नाही. कारण ही भीती निर्माण केलेली की अरे नाही तर काय होईल देशाचं, दहशतवादी ताबा घेतील, तुम्ही जगणारच नाही. आज मला अनेक लोक असे म्हणतात की जर आपण अल्पसंख्याकांना आता रोखलं नाही किंवा त्यांना आर्थिकदृष्ट्या बायकॉट केलं नाही, त्यांना घाबरवून ठेवलं नाही, तर उद्या ते आपल्याला मारतील सगळ्यांना. हे असलं मूर्खपणाचं बोलणारे आता सुशिक्षित लोक आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो अनुभव, त्यात प्रोफेसर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्सही बघितलं असं बोलणार. तर या सगळ्या गोष्टी आहेत. अशा परिस्थितीत लोकशाही कशी टिकेल, कारण इनइक्वॅलिटी, आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की सोशल इनइक्वॅलिटी जिथे आहे तिकडे लोकशाही टिकणं कठीण आहे. आणि मग तो जो ज्याच्यावर जो दडपलेला समाज आहे, तो जो वर्ग आहे, तो जो उठाव करेल तो लोकशाही यंत्रणेने तुम्हाला पाडाव त्याचा करता येणार नाही. यू कॅन्ट फाईट अगेन्स्ट दॅट सॉर्ट ऑफ
रिव्होल्युशन ऑर अटॅक बाय डेमोक्रॅटिक मीन्स, म्हणजे असे कायदे तुम्हाला करता येणार नाही. पण मग आंबेडकरांचं चुकीचं होतं का? नाही, मला तसं वाटत नाही. हे कायदे चुकीचे आहेत, पण दुर्दैवाने त्यांची वैधता मान्य केलेली आहे. हे कायदे याच्यासाठी आहे की चौकशीशिवाय डांबून ठेवता यावं. या कायद्यामध्ये असं आहे, या सगळ्या कायद्यामध्ये अशा तऱ्हेचे जे कायदे आले, काही रिपीट झाले, परत नवीन आले, या कायद्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सगळी हायरार्की इन्व्हॉल्व आहे. की चार्जेस लावण्यासाठी तुम्हाला फार वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सँक्शन लागतं, जसं ॲडिशनल डायरेक्टर जनरलच्या लेवलचा अधिकाऱ्याचं सँक्शन. आणि फौजदारी कायद्याची जी संहिता आहे त्यात अनेक सेफगार्ड दिलेले आहेत. म्हणजे खालच्या ऑफिसरवर तपास करणारा असतो, त्याच्यावरती वरिष्ठाची देखरेख असते, त्याच्यावरती त्याच्या वरिष्ठाची देखरेख असते. पण इथे तुम्हीच विचार करा, जेव्हा वरपासून ऑर्डर येतात ही केस घ्यायची आहे, तेव्हा या सेफगार्डचा काय उपयोग? दुसरं म्हणजे बेल मिळणं अतिशय कठीण केलेलं आहे. कोर्टाचं डिस्क्रिप्शन काढून घेतलेलं आहे, बरंचसं कमी केलेलं आहे. अर्थात योग्य तऱ्हेने इंटरप्रिट करून त्यातूनही बऱ्याच वेळेला न्यायाधीश बेल देतात, पण प्रत्येक वेळी तसं होईल असं नाही. आणि हे जे डिस्क्रिप्शन काढून घेतलेलं आहे ते मात्र सरकारचं काढून घेतलेलं नाही आहे. माझ्या एका जजमेंटमध्ये मला म्हणायचा प्रसंग आला होता की ठीक आहे, म्हणजे यांचं समर्थन असं केलं जातं की हे गुन्हेगार हे वेगळ्या प्रकारचे आहेत, हे फार घातकी आहेत, त्यामुळे यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी असणं भाग आहे. ठीक आहे, पण मग म्हणून यांना जामीन देता कामा नये. पण त्यात गंमत अशी की न्यायाधीशांवरती बंधन आहे जामीन देण्यासाठी, पण प्रॉसिक्युटरवरती नाही आहे. म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये इफ द पब्लिक प्रॉसिक्युटर ऑपोजेस द ऍप्लिकेशन, याचा अर्थ काय होतो की पब्लिक प्रॉसिक्युटरला पाहिजे तो म्हणून होतो की याला द्या, काही हरकत नाही, मग ही बंधनं लागू पडणार नाहीत, मग कोर्टाला परत कोर्टाचं डिस्क्रिप्शन मिळतं. तर अशा तऱ्हेचे कायदे आणणं हे सगळे गेल्या 10 वर्षातच आलं असं नाही, पण गेल्या 10 वर्षात बघा काय झालं. अँटी कन्व्हर्जन लॉज हे आणलेले आहेत. कन्व्हर्जन म्हणजे आर्टिकल 25 राईट टू प्रॅक्टिस, प्रोफेस आणि प्रपोगेट रिलिजन. तर प्रपोगेटबद्दल तर माझं असं मत आहे की सुरुवातीपासूनच त्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे थोडा. कारण एक स्टॅनिस लॉ असते, 1977ची सुप्रीम कोर्टाची केस होती, त्याच्यात सुप्रीम कोर्टाने अननेसेसरी काथ्यातून करून राईट टू प्रपोगेट रिलिजन डज नॉट इन्क्लूड राईट टू कन्व्हर्जन असं म्हटलं. पण तसं कोणाचं म्हणलंच नव्हतं की कन्व्हर्ट करायचं राईट आहे, कारण माणूस स्वतःहून कन्व्हर्ट होतो. फ्रॉड किंवा फोर्सनी जर कन्व्हर्ट झाला तर अर्थातच त्याच्यासाठी कायदा होताच, ते टॅकल करता येईल. पण त्यांचं म्हणणं प्रपोगेट सुद्धा त्यांनी ते अर्धवट सोडून दिलं, वेग ठेवलं. मला असं वाटतं की पहिल्यापासून समाजच विचित्र होता. आंबेडकरांचं जे स्पीच झालं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, जेव्हा शेवटच्या दिवशी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केली गेली, तेव्हा त्यांनी शंका व्यक्त केली होती की बाबा इथे लोकशाही यशस्वी होईल की नाही, आम्हाला शंका आहे. आणि त्यांनी असं मत व्यक्त केलं की ते होणार नाही, कारण ज्या सोसायटीत इतकी इनइक्वॅलिटी आहे, सोशल इक्वॅलिटी नसताना एक माणूस एक वोट याला काही अर्थ नाही, हे त्यांनी सांगितलं होतं त्याच्यात. आणि आज इतक्या वर्षांनी मला असं वाटतं की त्यांचं म्हणणं खरं होतं आहे. कारण या मतदानाच्या पद्धतीला आपले सगळे कायदे सुद्धा अँटी कन्व्हर्जन लॉज आणले आणि त्याला त्यांनी फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट अशी नावं दिलेली. म्हणजे फ्रीडम दाखवायच्या त्यांना फ्रीडम, पण खरे तर रिस्ट्रिक्शन्स आणलेले. जर माणसाला एक बेटर लाईफ मिळत असेल तर त्याला रिलिजन कन्व्हर्ट व्हायचा तो हक्क आहे, पण त्याच्याबद्दल सुद्धा राज येतो. आयरॉनिकली दुसऱ्या धर्माचा जर हिंदू धर्मात आला तर त्याच्यात तो कायदा लागू होत नाही, कारण त्याला ते घर वापसी असं म्हणतात, कारण तो आधी हिंदूच होता असं गृहीत धरलं जातं. आता माझ्याकडे एक आदिवासी माझा एम्प्लॉई आहे, तो म्हणतो आम्ही हिंदू नव्हतो. म्हणजे ते भिल्ल वगैरे लोक जे आर्य यायच्या अगोदर होते त्यांचा धर्म सुद्धा हिंदू होता, याच लोकांनी धर्म टाकलं. त्यांच्या सगळ्या प्रथा परंपरा सगळ्या वेगळ्या आहेत. मला वाटतं मी थोडं वाहवत जातोय, कारण मला याच्याबद्दल शंका नाही आहे की लोकशाही धोक्यात आहे, पण कारणं शोधणं हे फार मोठं कठीण काम आहे. हा समाज असा आहे की समाजाला शिकवणार कोण, चांगलं काय आणि वाईट आहे त्याला कळतं का, इथपासून शंका आहे. माझ्या कॉलेजमध्ये जे माझ्याबरोबर मित्र होते जे सेक्युलर होते ते आज कम्युनल झाल्यामुळे हिंदू राष्ट्राची भाषा बोलतात. आणि दोघांना म्हटलं असं कसं काय झालं, तर मला कळलं की त्यांच्या मुलांमुळे, त्यांची जी मुलं आहेत ती आता मोठी झालेली आहेत, ती मुलं या जहाल प्रभावी विचारांच्या आणि ते वडिलांची वाद घालून वडिलांचं मतपरिवर्तन करण्यात काही अंशांनी यशस्वी झालेली आहे. मग अशी जर परिस्थिती असेल तर आपल्याला पुढेही फार सावध राहायला पाहिजे. त्याप्रमाणे कृष्णा सेठ
पहिलं तर हे गव्हर्नमेंट गेलंच पाहिजे, कारण ते जर गेलं नाही तर मला वाटतं लोकशाही मग पुन्हा असे परिसंवाद घडवून यायची सुद्धा वेळ आणणं मुश्किल होईल, त्याच्यावरती चर्चा करणं सुद्धा. पण जरी हे गव्हर्नमेंट समजा गेलं, ती शक्यता आहे बऱ्याच कारणांचं वाटतं यावेळी की काही फरक पडेल. जरी हे गव्हर्नमेंट गेलं तरी सुद्धा काम आपल्याकडे फार मोठं आहे. ते लोकांना म्हणजे काय योग्य काय अयोग्य, त्यांच्या हिताचं काय हे शिकवणं. तिथे इतके बायसेस आहेत चित्र. आता बोलायला वेळ कमी आहे, आय एम एक्सेप्टिंग द टाईम. पण मी असे खूप अनुभव घेतलेले आहेत आणि मला कबूल करायला काही लाज वाटत नाही. मला काय वैचारिक बैठक अशी नव्हती, ते काही मोठं सामाजिक ज्ञान नव्हतं. मी जेव्हा जज झालो तेव्हा फक्त कायद्याचंच ज्ञान मला होतं. पण ते काम करता करता मला जे अनुभवायला मिळालं त्यांनी मला कळायला लागलं की काय चाललेलं आहे, म्हणजे कुठल्या वृत्तीचे लोक आहेत आणि त्याला कसं कॅप्चर करायचं आहे. हे काऊ स्लॉटरच्या नावाखाली सुद्धा खूप त्रास दिला जातो बऱ्याच लोकांना. आणि मला तर असं कळलेलं आहे की पैसेही मागितले जातात. म्हणजे तुमच्यावरती आम्ही आरोप करू की तुम्ही म्हणजे यू हॅव दॅट बीफ इन युअर पोझिशन आणि यू विल अटॅक यू, आणि असं चाललेलं आहे. मी कबीर कुरकायचं पुस्तक आय रेड इमर्जन्सीचं सगळ्या त्यावेळी सगळे आम्ही विरुद्धच होतो. आय वॉज ऑल्सो स्टुडंट ॲट दॅट टाईम, एव्हरीबडी त्यांच्या विरुद्ध. पण हे जाणवतं की ती इमर्जन्सी वेगळी होती, किती चुकीची असली तरी त्याला घटनेचा आधार घेऊन म्हणजे परपोर्टेड सपोर्ट होता आणि ती काही काळापुरती होती असं त्यांचं म्हणणं होतं की काही विशिष्ट परिस्थितीत आम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन शक्य नाही म्हणून ते लागू करायला लागलं. पण आजचं तसं नाही आहे. आज तुम्हाला एक वेगळाच माणूस बनवायचा आहे, एक घाबरणारा माणूस बनवायचा आहे, ज्याला काही कळणार नाही, त्याचा विकास फक्त तुम्ही त्याला हे सांगणार काय रे तू ह्याच्यात समाधान मान की तुझ्या धर्माची पताका उंच चाललेली आहे. हे खोटं धार्मिक याच्यावरती हे सत्तेवरती आले असं मला वाटतं. हा एक प्रकारचा उन्माद त्यांनी निर्माण केलेला आहे आणि कधी या लोकांच्या मनातून जाईल हे मला काही सांगता येत नाही. हे लोकशाहीच्या हिताचं नाही आहे. कारण असा जर भेदभाव असले तर मग राईट टू रिलिजनचं काय करणार तुम्ही, आणि मग तो जर तुम्ही डिनाय केला तर लोकशाही कशी राहणार. मला वाटतं छोट्या छोट्या गोष्टी आपण सुद्धा टॉलरेट करत गेलो आणि हे वाढत गेलं. कसं काय वाढलं मला पहिल्यांदा एकदा जाणवलं की प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये सत्यनारायणाची पूजा होते, माहिती आहे ना तुम्हाला, दरवर्षी होते. आणि माझे प्रयत्न, मी आता जास्त वेळ घेत नाही, माझे प्रयत्न, मी ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असताना एकदा माझ्याकडे चार्ज होता, कारण चीफ रजेवर होते. माझा तो प्रयत्न ती पूजा हाणून पाडायचा तो अयशस्वी झाला, कारण हायकोर्टातून परमिशन घेऊन आले. आणि नंतर मी प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज झालो. मी त्यावेळी खूप वाद घातला होता, म्हणजे मी डायसवरती हे चालणार नाही, काय नॉनसेन्स आहे नाही, म्हणजे दरवर्षीची पद्धत आहे, आम्ही इथे भटजी बसवणार आणि हे करणार. पण मी म्हटलं नाही. मग संध्याकाळी मला चीफचा फोन आला की अरे ते परवानगी का देत नाही तुम्ही. म्हटलं चीफ यू आर ऑन लिव्ह नाउ, प्लीज डोंट इंटरफेअर, आय विल नॉट गिव्ह दिस परमिशन. तर ही टोल्ड मी की ठीक आहे, डोंट गिव्ह, बट दे विल गेट फ्रॉम हायकोर्ट यू मार्क माय वर्ड्स. आणि तसंच झालं. मला फोन आला की बाबा त्याला ते करायला द्या. मग माझा नाही झाला. डिस्ट्रिक्ट जज असताना सुद्धा असं सत्यनारायणाची पूजा आणि कोर्टात समोर त्या प्रवेशद्वारात करायच्या. आपण त्याला विरोध केलेला नाही. ह्या ज्या प्रथा परंपरा चालल्या त्यावेळी ज्यांना पटत नव्हते असे अनेक लोक होते. पण त्यावेळी त्यांनी विरोध केला. कारण आपल्याला वाटतं चला आपण नाही गेलो, आपण ते निग्लेक्ट केलं. पण हे हळूहळू हे विष वाढत गेलं आणि त्याचा परिणाम आता डेमोक्रेटिक फायबर पूर्ण डिस्ट्रॉय झालेलं आहे जवळजवळ. आणि जर आता हे फॉर्ममध्ये डेमोक्रेसी शिल्लक आहे, सगळे लोक सगळ्या संस्था त्यांनी कॅप्चर केलेले आहेत. आणि आता जर हे सरकार गेलं नाही तर मग मला वाटत नाही की काही पुढे आशा आहे, देशाला भवितव्य आहे. पण जरी हे गेलं तरी आपल्याला मग कामाला लागलं पाहिजे असं मला वाटतं. रिफॉर्म्स कुठून सुरू करायचे, कसे सुरू करायचे याच्याबद्दल फार विचारमंथन केलं पाहिजे. शेवटी मी सगळ्यांचे आभार मानतो. काही अगदीच नाही तर निदान माझी 2 अप्रतिम पुस्तकं वाचून झाली आणि आता मी अनुवाद पण वाचणार आहे. थँक्यू.